तर माणगाव आणि इंदापूर बायपास सोडलं तर या मे महिन्यापर्यंत बाकी संपूर्ण मुंबई गोवा हायवेचं काम हे पूर्णत्वाला गेलेलं असेल। आमचे निरंजन गावकर हे कोकणचे प्रतिनिधित्व करतात आणि होळीचा उल्लेख केला सभापती महोदय की होळीला जाताना प्रचंड आम्हाला त्रास सहन करावा लागतो। मागच्या वेळेला बांधकाम मंत्र्यांनी स्वतः व्हिजिट करून गणपतीला त्या ठिकाणी सुरळीत आपल्याला योग्य जाईल अशा प्रकारची व्यवस्था झाली। माझी विनंती आहे या निमित्तानं मंत्री महोदय यावेळेला विनंती आपल्याला की आमचा मुंबई गोवा हायवे हा रेकॉर्ड ब्रेक लेट होणारा अशा प्रकारचा हायवे समृद्धी त्याच्यानंतर झाला होण्याबद्दल आमचं दुमत नाही, कारण आज त्या ठिकाणी मुंबई गोवा हायवे आज अनेक वर्षानुवर्ष कंत्राटदारांचा निष्काळजीपणा असेल बाकी गोष्टी असेल तर टाइम बाउंड आपण त्या ठिकाणी आता निदान कोकणात सणासुदीला आमची मुंबई ठाण्यातून मोठ्या प्रमाणावर लोक जातात तर टाइम बाउंड कधी हा पूर्ण करणार। मधले इंदापूर माणगावचे पॅसेज राहिले। मध्यंतरीच्या काळामध्ये अजितदादा पवार यांनी माणगावला एक बैठक घेतली होती तटकरे साहेबांच्या सांगण्यावर। नाही महत्वाचं आहे तर त्या संदर्भात बायपासचा पण टाइम बाउंड प्रोग्राम करा आणि महाडच्या गांधारपाल्याचा उल्लेख करता माझं गाव आहे महाड आणि त्या ठिकाणी आपण सार्वजनिक बांधकाम मंत्री आहात। गांधारपाला हे मोठं टुरिस्ट सेंटर होऊ शकतं, तेथे लागणाऱ्या व्यवस्थेसाठी बांधकाम खात्यामार्फत आपण उपाययोजना तर करताय, गैरव्यवहार होतात त्या संदर्भात तिथे एक स्वतंत्र निधी देऊन गांधारपाला जसं महाडला चौदार तळ आहे तिकडे सव आहे तिकडे पुढे प्रतापगड आहे तर हे गांधारपाळे पण टुरिस्ट सेंटर होण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार पर्यटन बरोबर घ्यावा अशी विनंती आपल्याला माझी। सभापती महोदय याच्यामध्ये माणगाव आणि इंदापूर बायपास बद्दल मी आता सांगितले त्याचं काम चालू आहे त्याची मुदतच सभापती महोदय 2000 म्हणजे पुढच्या वर्षापर्यंत आहे त्यामुळं आणि ते युद्ध पातळीवर काम चाललं आहे। दुसरं सभापती महोदय चिपळूणचा जो पूल आहे तो मे 2026 यापर्यंत आपण पूर्ण खुला करतोय। त्याचं काम बऱ्यापैकी संपत आलंय, फक्त अप्रोच रोड्स जे आहेत त्याचा एक विषय फक्त चिपळूणच्या पुलाचाही राहिलाय। त्याचबरोबर संगमेश्वरच्या इथलं पण सभापती महोदय साधारण त्याचं थोडं हातकंबा अलाइनमेंट होती ह्याचं पण हातकंब्याच्या इथलं उड्डाणपुलाचं काम सुरू असून एप्रिलपर्यंत ते पण काम पूर्ण होत आहे। फक्त हे पूर्ण हायवे जो आहे ज्याचा उल्लेख सन्मान्य दरेकर साहेबांनी केला तर माणगाव आणि इंदापूर बायपास सोडलं तर या मे महिन्यापर्यंत बाकी संपूर्ण मुंबई गोवा हायवेचं काम हे पूर्णत्वाला गेलेलं असेल। त्याचबरोबर जे लेण्यांचा उल्लेख केला तिथं आता तिथे सगळा रेस्ट एरिया आहे तो त्या ज्या लेण्या आहेत गांधार लेणी आहेत तिथं येणाऱ्या पर्यटकांसाठी किंवा भाविकांसाठीच आहेत तर त्याला थोडं अजून जे काय असेल ती सुधारणा करणं किंवा अजून जे काय याच्यामध्ये लागेल ते पर्यटन विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आम्ही करू। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा।